तर या महत्त्वाच्या घटनेसह इतर महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत धावत्या पद्धतीने. पाहूयात 9 सेकंदात बातम्या. आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्याप्रकरणी 33 तासांवरती अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही. सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यामुळे सवाल. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द. निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना रद्द. आमदार गायकवाडांकडून मारहाण प्रकरणानंतर कारवाई. मारहाण झालेला वेटर नाही मॅनेजर होता, संजय गायकवाडांचं विधान. टीका करणाऱ्यांना दाक्षिणात्य लोकांचा पुळका का? मारकुट्या संजय गायकवाड यांचा अजब दावा. संजय गायकवाडांना समज दिली, मारहाण करणं चुकीचं, तक्रार करायला हवी होती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी टोचले संजय गायकवाडांचे कान. 75ची शाल अंगावरती पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो. मोरोपंत पिंगळेंच्या 75ची आठवण सांगत भागवतांचं सुतोवाचक. 75 नंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान. जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडणार. जनसुरक्षा विधेयक मांडल्यानंतर विरोधकांनी घेतला होता आक्षेप. महसूल मंत्री बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली नेमली होती समिती. अहवालानंतर अखेर आज विधेयक विधानसभेमध्ये मांडलं जाईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तानाजी सावंत पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यामध्ये सहभागी होणार. हृदयावरती शस्त्रक्रिया झाल्यामुळे अधिवेशनाला उपस्थित नसल्याची सामंतांच्या कार्यालयाची माहिती. मुंबईच्या आझाद मैदानातल्या गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्तास स्थगित. तोडगा काढण्यासाठी आज विधान भवनामध्ये बैठक. शिंदेंच्या शिवसेनेची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. अनेक महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता. मुंबईच्या आझाद मैदानातील शिक्षक आंदोलनाच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. ऑक्टोबर 2024 शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान हे अधिवेशन पूर्ण होण्याच्या आत दिलं जाईल, फडणवीसांचं आश्वासन. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश. अधिवेशन संपेपर्यंत 8 महिन्यांचा 20% वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा. इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्यासही निश्चित. मुंबईत विलेपार्लेमधल्या जैन मंदिरावरची पाडकामाची कारवाई योग्य. उच्च न्यायालयानेही लावली मोहर. पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडनं घेण्याचे निर्देश. धाराशिवमधल्या 621 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आज प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत. 621 ग्रामपंचायतीपैकी 312 ग्रामपंचायतीसाठी महिला सरपंच आरक्षित. गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेले राजेश यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघड. माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय. मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार झालाय. धाराशिवच्या परांडा इथे 4 वर्षांपासून गणित आणि विज्ञानाचे शिक्षकच नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद. संतप्त पालकांनी शाळेला टाळं ठोकलं. शिक्षक नियुक्त होईपर्यंत शाळेला टाळं राहील, उपस्थित ग्रामस्थांची मागणी. दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाट पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला. सिंदूर या नावानं हा पूल ओळखला जाणार आणि वाहतूक कोंडीपासून सुटका होईल. मुंबईतल्या आझाद मैदानावरती उद्या ख्रिस्ती समाजाचा आक्रोश मोर्चा. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंबाबत आक्षेपार्ह विधानं केली होती. याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाज उद्या आंदोलन करणार आहे. राज्यात बुधवारी कोरोनाच्या 9 रुग्णांची नोंद. एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. नव्या रुग्णांमध्ये मुंबईतल्या 7 आणि पिंपरी चिंचवडमधल्या 2 रुग्णांचा समावेश आहे. मासिक पाळीच्या काळामध्ये शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी करण्यात आली. शहापूरच्या एका खासगी शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे. पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक करत